सुजय विखेंच्या सभेमध्ये थोरातांच्या कन्या जयश्री यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अखेर अटक झाली। पण त्यांच्या अटकेनंतर अहमदनगरमधील राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये। रविवारी म्हणजे आज पुन्हा एकदा विखे आणि थोरात आमने सामने असल्यामुळे हे प्रकरण आणखी पेटल्याचं दिसतंय। अरे तुला सुद्धा प्रश्न आहे। अरे तुला सुद्धा प्रश्न आहे। नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही। सुजय विखेंच्या सभेतील वसंतराव देशमुखांच्या विधानामुळे विखे आणि थोरातांमधील जुन्या संघर्षाला नव्यानं धार मिळाली। बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अटक झाली। एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देत असतानाच जयश्री थोरातांनी सुद्धा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाईची मागणी केली। यावेळी त्यांनी त्यांच्या अब्रूची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करा असं म्हणत विखे आणि पोलिसांवर निशाणा साधला। आंदोलन करण्याची वेळ जी आहे ती त्यांनीच आणवली होती आणि आता उलट माझ्यावरतीच गुन्हा दाखल करतात ते। म्हणजे मी इथे न्याय मागायला गेली होती। न्याय मागण्यासाठी माझे सर्व माता भगिनी माझ्या बरोबर होते। डॉक्टर सुधीरजी तांबे होते, दुर्गाताई होत्या, इंद्रजी काका होते, हे सर्वजण होते। तुम्ही सगळ्यांचे नाव गुन्ह्यामध्ये घेताय। अरे तुम्हाला त्यांना खरंच लाज वाटली पाहिजे की कुठं महाराष्ट्र घेऊन जाताय। सुजय यांच्या सभेतील देशमुखांच्या विधानानंतर बाळासाहेब थोरातांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले। संगमनेर तालुक्यातील अनेक गावात विखे पाटलांना पाय ठेवू देणार नाही असा इशाराच काँग्रेसनं दिला। याला विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर देत संगमनेर तालुका कुणाच्या बापाची इस्टेट नसल्याचा पलटवार केला। इतकंच नव्हे तर गाड्यांच्या तोडफोडीमुळे थोरातांचा चेहराही समोर आल्याचा हल्ला विखेंनी केला। ज्या गतीनं ही सगळी घटनाक्रम जर तुम्ही पाहिला अतिशय सुनियोजित होता। एक तर डॉक्टर सुजयवर प्राणघातक हल्ला करायची योजना होती। आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना मारहाण झाली। आमच्या महिला भगिनींना गाडीत उतरून मारहाण झाली। गाड्यांच्या काचा फोडल्या। मला वाटतं राज्यामध्ये अशी दहशत कुठे पाहायला मिळणार नाही तुम्हाला। आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अटक केल्यानंतर पोलिसांनी जयश्री थोरातांविरोधातही जमावबंदी प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांच्या या कारवाईनंतर बाळासाहेब थोरात चांगलेच संतप्त झाले। हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करत असल्याचा घणाघात थोरातांनी केला। त्या मुलीला न्याय द्यायचा, त्या मुलीवरच गुन्हे दाखल होत आहेत, ही किती आश्चर्यकारक गोष्टी आहे। हे जे दिसतंय, जिला न्याय द्यायचा तिच्यावर गुन्हा दाखल करताय तुम्ही। कसला गुन्हा दाखल केला तिच्यावर असं हे जर पाहिल्यानंतर जमाबंदी लागू असताना गर्दी जमवली। ठीक आहे, आता ते आम्ही सामोरं कसल्याही गुन्ह्याला कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी आमची आहे। लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव झाल्यापासून विखे आणि थोरातांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळतंय। त्यात आता सुजय विखेंच्या सभेतील देशमुखांच्या विधानामुळे या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचंच काम केलंय। त्यामुळे आता केवळ थोरातच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीकडूनच या विधानाचा निषेध केला जातोय। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इंदापूर मतदारसंघामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता जोरदार संघर्ष सुरू झालाय। शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार तोफ डागली आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा अजित पवारांची कुंडलीच मांडली। भाजप सोडून दिला आणि आता पवार साहेबांच्या पक्षामध्ये सारखं दल बदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? मी काय दल बदलू करणारा कार्यकर्ता नाहीये। त्या जनतेच्या भूमिकेवरती मी माझा निर्णय करतो। इंदापूरच्या रणांगणातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढाईला सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांचा समाचार घेत होते। मात्र मागच्या वर्षी 2 जुलै रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट सरकारमध्ये सहभागी झाला। अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे बडे नेते मंत्रीही झाले आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। परिणामी दुसऱ्याचा समाचार घेणारे नेते आता एकमेकांवर तुटून पडतायत।
अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षातले नेते एकमेकांच्यावर तोफ डागू लागलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी सभा घेऊन शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली। पाटील यांनी नुकत्याच केलेल्या पक्षांतरावरून अजित पवार यांनी जोरदार टोला हाणला। स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही। सारखं कोणीतरी नाही आपल्याला थांबून कसं चालेल, काय चालेल, ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचं झालं, भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेले। सारखं दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? अजित पवार यांनी तिखट मारा केल्यानंतर हर्षवर्धन पाटीलही कसे शांत राहतील? पाटील यांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली। दोन्ही नेत्यांचं हे सरकार 70 तास टिकलं होतं। ते सरकार जाऊनही आता 5 वर्ष झाली, पण त्यावेळी पहाटेच्या वेळेला पार पडलेला शपथविधी आजही लोकांच्या लक्षात आहे आणि तोच धागा पकडून हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्या जिव्हारी लागणारी टीका केली। मी काय दलबदलू करणारा कार्यकर्ता नाहीये। ज्या वेळेस जनता जी भूमिका घेते त्या जनतेच्या भूमिकेवरती मी माझा निर्णय करतो। कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्या खातीर आम्ही सर्वांनी प्रवेश केला। मी असं काही पहाटे उठून कुठं जात नाही किंवा असं नाही, आमचा सगळ्या जनतेमध्ये सगळा कारभार असतो। राज्यातल्या ज्या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यात इंदापूरचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे अजित पवार यांनी ही लढत गांभीर्यानं घेतली आहे। भाजपला रामराम करत हाती तुतारी घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली। अजित पवार यांच्या पक्षाचे दत्तात्रय भरणे यांच्यासोबत पाटील यांची लढत होते। 2014 आणि 19 मध्ये झालेल्या निवडणुकीत पाटील आणि भरणे आमने सामने आले होते। या दोन्ही निवडणुकीत भरणे विजयी झाले। आता भरणे तिसऱ्यांदा विजयी होणार की हर्षवर्धन पाटील त्यांचा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता पुढची बातमी बघूयात। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महायुतीचा प्रस्ताव झुगारून निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याचं स्पष्ट केलंय। दाऊद टोळीच्या कटामध्ये सहभागाचा आरोप असलेल्यांना भाजपकडून मलिकांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीनं रोखलं खरं, पण आता मलिकांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी केल्यामुळे राष्ट्रवादी आणि महायुतीची देखील कोंडी होण्याची शक्यता आहे। निश्चित रूपाने या मतदारसंघातून मी निवडणूक लढणार आहे आणि 29 तारखेला मी नामांकन दाखल करणार आहे। तब्बल 2 वर्षानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक माध्यमांशी बोलले। ते तुरुंगात जाण्याआधी जसे संघर्षाची भाषा करायचे त्याच भाषेत त्यांनी पुन्हा एकदा लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं आणि महायुतीला इशारा दिला। खरं तर नवाब मलिक यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी देण्याबद्दल हालचाली सुरू केल्या, पण भाजपनं मलिक यांच्या उमेदवारीला ठामपणे विरोध केल्यानं राष्ट्रवादीची कोंडी झाली। त्यामुळे राष्ट्रवादीनं मलिक यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली। यानंतरही नवाब मलिक काही थांबण्याच्या मानसिकतेत नाहीत। आता तर त्यांनी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याची घोषणा केली। गुंडगिरीचं वातावरण आहे, ड्रग्सचा हा साम्राज्य इथे निर्माण झालेला आहे। लोकांना शिक्षणासाठी चांगली व्यवस्था नाही। गेली 4 महिने जनता माझ्या घरी येऊन आग्रह धरताय की साहेब तुम्ही लढा, तुम्ही लढले नाही ते हे गुंडगिरी संपणार नाही, ड्रग्सचा कारभार संपणार नाही। तर निश्चित रूपाने या मतदारसंघातून मी निवडणूक लढणार आहे आणि 29 तारखेला मी नामांकन दाखल करणार आहे। मलिक लढण्यावर ठाम असल्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं मलिक यांच्या समजुतीची रणनीती आखली। आजचाही दिवस आहे आमच्याकडे, उद्याचाही आहे, परवाचाही आहे। आम्ही सगळेजण महायुतीमध्ये सर्वच बाबतीमध्ये 288 जागांच्या वरती विषय त्या ठिकाणी आम्हाला घोषित करायचा आहे। त्यातल्या मी कालच सांगितल्याप्रमाणे जवळपास 10 जागांच्या वरचा निर्णय प्रलंबित आहे। त्यावेळेला सुद्धा मग अंतिम माहितीच्या अवधीमध्ये घोषणा निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल।
दुसरीकडे महाविकास आघाडीनं सुद्धा नवाब मलिक यांच्या प्रकरणावरून भाजप आणि महायुतीला चिमटे काढण्याची संधी साधली। पवार यांच्या राष्ट्रवादीनं सना मलिक यांच्या विरोधात अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली। यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपच्या दुतोंडी राजकारणावर निशाणा साधला। तर नवाब मलिकला तिकीट देण्यात भारतीय जनता पक्षने नवाब मलिकच्या मुलीला दिलं, म्हणजे काय तर जे आरोप नवाब मलिक यांच्यावर केले आम्ही नाही केलेले, आम्ही तर उलट त्यांच्या बाजूने ते शिफारस समेत त्यांचे बाजूच मांडत होतो। पण भाजपने ठामपणाने जे आरोप केले, ज्याच्यासाठी त्यांना तुरुंगवास झाला, त्यांना बरोबर घेण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली दिसते। एकंदरीतच सध्या जामिनावर असलेले नवाब मलिक निवडणूक लढले तर महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीला मलिकांना रोखण्यात यश येतं की नवाब मलिक महाविकास आघाडीच्या अबू आझमी यांच्या विरोधात मैदानात उतरतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।